सगळ्यांना सगळ्याच रेमेडी लाभदायक होतात का? हां. तर उत्तर आहे नाही. बरं. एक हाय लेवल रेमेडी सांगितली जाते जी 7 घोड्यांची आहे. अच्छा. अनेक घरांमध्ये आपण ते तसं बघतो, 7 घोड्यांचं पोस्टर लावलंय. परंतु आपल्या पत्रिकेत जर काही असे तर काय असतं ॲस्ट्रो वास्तू एक्झॅक्ट? पत्रिका आणि वास्तू या 2 गोष्टीचा एकमेकाशी को रिलेशन असतं. बाळ जन्माला येतं तर ते एक्झॅक्टली त्या घराचा प्लॅन त्याच्या पत्रिकेमध्ये रिफ्लेक्ट होतो. म्हणजे पत्रिका आधी का वास्तू आधी असा प्रश्न विचारला तर वास्तू आधी. ज्यांना विवाहादरम्यान किंवा विवाह रिलेटेड अडथळे येतात त्यांच्यासाठी काय रेमेडी आहे? जर तुमची मुलगी लग्नाची असेल आणि नॉर्थ वेस्टचं किचन येत असेल तर घेऊ नका. स्टुडंट आहे, माझी 12वीची किंवा 10वीची परीक्षा आहे, तर ह्या मुलांसाठी काही रेमेडीज आहेत का आपल्याला? अभ्यास झालेला असतो पण आठवत नाही ओके. किंवा त्यांना अपेक्षित यश मिळत नाही, तो कॉन्फिडन्स लूज झालेला असतो. तुम्ही रुईचं पान आणि पांढरी रुई असेल तर अजून उत्तम, ते तुम्ही पुस्तकांमध्ये ठेवा. बरं. अनपेक्षित यश मिळायला खूप फायदा होतो. घरी कोणी ना कोणीतरी व्यसन करतं, त्याच्यामध्ये अर्थातच दारू आणि बाकी गोष्टी असतात. बरोबर. तर हे व्यसन सोडवण्यासाठी पण काही रेमेडीज आहेत? तर माझ्याकडे एक क्लायंट होते, त्यांचा प्रश्न हा होता की आमचं लव्ह मॅरेज आहे, खूप छान आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण एक 6 ते 8 महिने झाले की त्यांचे हजबंड किंवा नवरा अचानक व्यसनाधीनता म्हणजे सकाळपासून ड्रिंक करायला लागले. अरे बाप. पत्रिका ज्यावेळेस आपण बघतो सणाच्या दिवशी किंवा इतर दिवशी खूप भांडणं होतात, कपलमध्ये नाही पण एक ओव्हरऑल परिवारातच भांडणं होतात. तर मग ह्याचे काय सिम्पटम्स आहेत आणि ह्याच्यावर काय रेमेडी असू शकते? कॅश फ्लो म्हणा किंवा मग मनी अपॉर्च्युनिटी म्हणा किंवा काहींकडे पैसा असतो पण टिकत नाही, मग ह्याचा प्रॉब्लेम कुठे असतो आणि ह्याच्यावर काय सोल्युशन? जर करिअर रिलेटेड प्रॉब्लेम्स येत असतील, जॉब रिलेटेड प्रॉब्लेम्स येत असतील तर त्याच्यासाठी काय रेमेडी? मला वास्तूही माहिती नाही आहे, मला माझी कुंडलीही माहिती नाही, मला काहीच माहिती नाही, पण मी आता घर घ्यायला नेमकं एका साईटवर आलेलो आहे. ओके. तर घर घेण्यासाठी मला तुम्ही एक अशा बेसिक गोष्टी सांगा की ज्या मी कन्सिडर केल्या पाहिजे बिफोर बाईंग एनी काइंड ऑफ अ होम. हो. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजचा आपला जो पॉडकास्ट आहे हा ज्योतिषशास्त्र आणि वास्तूविषयी असणार आहे. याच्यामध्ये असंख्य तुम्हाला रेमेडीज मिळणार आहेत. म्हणजे तुमच्या घरामध्ये उंबरा तुमचा कुठल्या लाकडाचा असला पाहिजे, जर तुम्ही आजारी पडलात तर काय रेमेडी केली पाहिजे, किंवा समजा जर तुम्हाला व्यसन असेल तर ते व्यसन ॲस्ट्रॉलॉजिकली ज्योतिषशास्त्राच्या प्रमाणे कसं तुम्ही सोडवू शकता. अशा चित्रविचित्र रेमेडीज तुम्हाला या पॉडकास्टमध्ये मिळणार आहेत. आणि आजच्या पॉडकास्टचे आपले जे गेस्ट आहेत ते म्हणजे ओजस्वी ॲस्ट्रो वास्तूचे अनिकेत मराठे सर. त्यामुळे आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटतो आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यासोबत पॉडकास्ट बघत असताना बाजूला एक हाईप बटन दिसत असेल तर त्या हाईप बटनवर पण प्रेस करा. त्यासोबत तुम्हाला एक बातमी शेअर करायची आहे. जेवढे केवढे पुण्यातले स्वामी भक्त आहेत त्यांच्यासाठी. आपण नेहमीच स्वामींच्या हातात एक सूर्यमणी बघतो. याच सूर्यमणीचं दर्शन तुम्ही घेऊ शकणार आहात, कारण की एरवी हा सूर्यमणी जो असतो हा अक्कलकोटमध्ये असतो. सिद्धी बँक्वेट हॉल जो आहे म्हात्रे ब्रिजच्या इथला DP रोडचा, तिथे हा सोहळा आयोजित केलेला आहे श्रीमंत मालोजीराजे संयुक्ताराजे भोसले तिसरे यांनी. त्यामुळे या सूर्यमणी आणि स्वामींच्या पादुकांचा नक्की तुम्ही आशीर्वाद घ्या. नक्की तिथे अभिषेक करायला या. तुम्हाला डिटेल्स जे आहेत ते बाजूला दिसतच असतील किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. मी सुद्धा तिथे 3ही दिवस असणार आहे. त्यामुळे नक्की या, आपण भेटूयात सिद्धी लॉन्स, सिद्धी बँक्वेट हॉलच्या इथे. धन्यवाद. अनिकेतजी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये. आणि तुमचं कमबॅक होतं आहे पॉडकास्टमध्ये. तर जे आज तुम्हाला पहिल्यांदा पाहत आहेत त्यांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. ओके. सर्वप्रथम सोहम, तुझं आणि टीमचं स्वामींच्या कृपेने पुन्हा मला एकदा संधी दिली त्याबद्दल आभार. थँक्यू. माझे प्रथम गुरु माझे आईवडील, द्वितीय गुरु माझे आध्यात्मिक गुरु, आणि दत्त महाराजांना वंदन करून आजच्या पॉडकास्टला तुझी संमती असेल तर आपण सुरुवात करूया. डेफिनेट. नमस्कार. मी अनिकेत मराठे गेली 24 वर्ष ऑकल्ट सायन्सचा वेगवेगळ्या माध्यमातून अभ्यास करत आहे. बरं. मला ज्योतिष, वास्तू, न्यूमरॉलॉजी, त्यात नंतर ॲस्ट्रो वास्तू,
सिग्नेचर हँडरायटिंग, फेस रिडिंग अशा विविध शास्त्राचा मी सूक्ष्म पद्धतीने अभ्यास केला. ओके. त्याचबरोबर मी गेली अनेक वर्ष कन्सल्टेशन देखील करतो. महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मी नाशिकमध्ये असतो. महिन्याच्या शेवटच्या संडेला किंवा रविवारी मी मुंबईत असतो आणि इतर वेळेस पुण्यात असतो. त्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी कन्सल्टेशन, साईट व्हिजिट मी करतो. ओके. तसेच ज्योतिष वास्तू झाले सोपे या सदराच्या अंडर अनेक विद्यार्थ्यांना ह्या ऑकल्ट सायन्स शिकण्याचा लाभ मिळाला. अरे वा. तसेच दर 2 महिन्याने आमच्या बॅचेस असतात. त्यामुळे महाराष्ट्राच्या म्हणजे मला सांगायला आनंद वाटेल की महाराष्ट्राच्या जवळपास सगळ्या जिल्ह्यांमध्ये हां. ऑनलाईन माध्यमातून आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांशी जोडले गेलेलो आहोत. अरे वा. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांचा असा अनुभव आहे की घर बसल्या एक वेगवेगळ्या पद्धतीने आपण आपल्या लाईफमध्ये कसं सोप्या सरळ पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, ओके. हा त्यांचा एक चांगला फीडबॅक आहे. अरे वा. त्यामुळे घरोघरी सोप्या पद्धतीने, कारण पूर्वी असं होतं की ज्योतिषशास्त्र म्हणलं की एक ठराविक त्याचा बॅकग्राऊंड पाहिजे किंवा त्यांनाच शिकता येईल, एक खूप मिथ होतं. परंतु आता खूप चांगल्या पद्धतीने क्वालिफाईड मुलं त्यात इंटरेस्ट घेत आहे आणि ह्या शास्त्रात रिसर्च होण्याची पण गरज आहे. जसं आता AI आणि ह्या सगळ्या गोष्टी आल्या आहेत त्याच पद्धतीने इथे थोडं रिसर्च इनोव्हेशनची गरज आहे. कारण आपलं शास्त्र जे आहे ते खूप सायंटिफिकली प्रूव्हन आहे. करेक्ट. फक्त त्याला आधुनिकतेची, जसं आमची टॅगलाईन आहे की ट्रॅडिशनल सायन्स विथ मॉडर्न अप्रोच. ओजस्वी वास्तू आम्ही म्हणताना ट्रॅडिशनल सायन्स विथ मॉडर्न अप्रोच ही टॅगलाईन आहे. तर जुनं शास्त्र हे जुनंच आहे, पण त्याला आधुनिकतेची जोड द्यायची. जसं उपास का करायचे किंवा ह्या गोष्टीत पर्टिक्युलर दिशा दशा त्याला काय महत्व आहे. तर अशा पद्धतीने आपण विद्यार्थी शिकताना त्यांना थोडा सायंटिफिक अप्रोच मिळाला तर त्यांना समजायला सोपं जातं. तर या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. तर आता तुम्ही जेवढ्या आत्ता गोष्टी सांगितल्या त्यामधला आम्हाला आज ॲस्ट्रो वास्तू याविषयी तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे. तर काय असतं ॲस्ट्रो वास्तू एक्झॅक्ट? ॲस्ट्रो वास्तू म्हणजे आपल्याला पत्रिका आणि वास्तू या 2 गोष्टीचा एकमेकाशी को रिलेशन असतं. बरं. सांगायचं तात्पर्य असं की आईची गर्भधारणा ज्या घरामध्ये होते त्या घराचा एक स्पेसिफिक प्लॅन किंवा आपण वास्तू आणि दशा असते. बरं. तर साधारण ज्यावेळेस ती संतती किंवा बाळ जन्माला येतं तर ते एक्झॅक्टली त्या घराचा प्लॅन त्याच्या पत्रिकेमध्ये रिफ्लेक्ट होतो. म्हणजे पत्रिका आधी का वास्तू आधी असा प्रश्न विचारला तर वास्तू आधी. ओके. त्यामुळे कालपुरुषाची कुंडली किंवा त्या वास्तूची कुंडली याचा आपण रेफरन्स घेताना येणाऱ्या नवीन जातकाचा जी कुंडली असते तिचं एकमेकाशी को रिलेशन सापडतं. ओके. तर ते कसं असतं हे खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे त्या कुंडलीमध्ये प्रथम स्थान आपण बघितलं तर त्याचा बेडरूम किंवा त्याचा वावर कुठल्या दिशेला जास्त आहे ते आपल्याला कळतं. चतुर्थ स्थान म्हणलं तर त्या घराचा एंट्रन्स आणि त्या पत्रिकेत आपल्याला आयडेंटिफाय करू शकतो. अच्छा. त्यामुळे वास्तू हे नुसतं हाय लेवल आहे, परंतु त्याला एक जोड ही तुमच्या ज्योतिषशास्त्राची आहे. बरं. जसं दर्शनशास्त्रामध्ये 5 उपअंग आहे. ओके. ज्यामध्ये तुमचं ज्योतिषशास्त्र आहे, वास्तू आहे, आयुर्वेद आहे, संगीत आहे आणि योग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण उपयोग करून आपल्या वास्तूमध्ये एक ट्रान्सफॉर्मेशन इन पॉझिटिव्ह वे करू शकतो आणि त्याचा सगळ्यांनाच सुंदर फायदा होतो. बरं. त्यामुळे आता ॲस्ट्रो वास्तू या कन्सेप्टमध्ये आपण ज्यावेळेस काही रेमेडीज करतो त्यामध्ये आपण आयुर्वेदाचा विचार करतो. वनस्पती त्यात कुठल्या दिशेला कुठल्या वनस्पती वापरायचा. काही ठिकाणी म्युझिक थेरपी असतात ज्यामुळे वास्तूमध्ये चांगले स्पंदन निर्माण व्हायला मदत होते. बरं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी एकमेकाशी को रिलेट आहे. हां. आता बहुतांश लोकांना हे कळालं असेलच. समजा काहींना कळालं नाहीये तर त्यांच्यासाठी तुम्ही प्रॉब्लेम्सवर उपाय कसे सांगाल? म्हणजे फॉर एक्झाम्पल मला ॲस्ट्रो वास्तू माहिती नाही आहे, मला कळालेलं नाही आहे आणि माझ्या घरात आरोग्याची समस्या आहे. तर मग आरोग्याची समस्या असेल तर ॲस्ट्रो वास्तूप्रमाणे कुठे प्रॉब्लेम असू शकतो आणि त्याचे सायन्स काय असू शकतो? करेक्ट. आता यात आपण 2 ते 3 वेगवेगळे कॉम्बिनेशन असतात. आरोग्य जसं आपण आत्ता बघितलं की सूर्यदेवता, तर पूर्व दिशेशी त्याचा अर्थार्थी संबंध येतो. बरं. सेकंड ऑप्शन असतो तो ब्रह्मस्थानाशी असतो आणि तिसरा असतो तो तुमचा साऊथ वेस्टशी असतो. बरं. आणि चौथा येतो तो तुमच्या नॉर्थ वेस्टशी. पण प्रायमरी आपण पूर्व दिशा बघतो. पूर्वेत काही प्रॉब्लेम असतील तर त्या दृष्टीने आपल्याला
रेमेडी करावे लागतात. बरं. जसं पूर्वेत सूर्य आपला पूर्व दिशा कट आहे हम्म. किंवा तिथे सूर्यप्रकाश येत नाही आहे, ब्लॉक आहे, किंवा तिथे आपल्याला टॉयलेट आले, म्हणजे तिथली जी पूर्वेचे स्पंदन आहे ते हम्म. दूषित झाले, तर अशा वेळेस आपल्या पत्रिकेतला सूर्यसुद्धा आपल्याला वीक्स मिळतो. बरं. त्यावेळेस पूर्व दिशेच्या दृष्टीने आपल्याला रेमेडी करावं लागतात. ओके. जसं मी सांगितलं की पूर्वेला सूर्याची सूर्याची कॉपरमध्ये प्रतिमा हम्म. किंवा रुबीचा आपण उपयोग करू शकतो, जास्वंदासारखी वनस्पती वापरू शकतो. ओके. असं कॉम्बिनेशन आहे. बरं. ब्रह्मस्थानावर हेवी काही वस्तू असेल तर संबंध वास्तूलाच दोष लागतो. अच्छा. त्यामुळे ब्रह्मस्थानावर पिलर किंवा ह्या गोष्टी नसाव्या. ओके. दुसरी गोष्ट येते ती साऊथ वेस्ट. साऊथ वेस्टमध्ये कट आहे हम्म. किंवा साऊथ वेस्ट बऱ्याच अंशी ओपन आहे, हम्म. म्हणजे तिथे येणाऱ्या स्पंदनांचा खूप अतिप्रवाह आहे, बरं. त्यामुळे वास्तू दूषित होते. किंवा स्लोप वाईज बघितलं तर साऊथ वेस्टला उतार आहे ओके. आणि बॅक साईडला काय बऱ्याच जणांच्या साऊथ वेस्टला विहीर येते, जी अच्छा. वंश परंपरेने आलेले वाडे असतील किंवा घरं असतील त्यात ती हम्म. विहीर येते, हम्म. तर तिचेही खूप साईड इफेक्ट होतात. ओके. तर अशा सगळ्या पद्धतीने आरोग्य आपल्याला बघायला पाहिजे. बरं. आता समजा मला करिअरमध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतोय की मी परीक्षा देतोय, मी स्टुडंट आहे, माझी 12वीची किंवा 10वीची परीक्षा आहे, तर ह्या मुलांसाठी काही रेमेडीज आहेत का आपल्याकडे? करेक्ट. आता 10वी-12वी म्हणलं तर पहिले असा माझा अनुभव आहे की मुलांना एक पिअर प्रेशर क्रिएट होतं. हम्म. अभ्यास झालेला असतो पण आठवत नाही, ओके. किंवा त्यांना अपेक्षित यश मिळत नाही, हम्म. तो कॉन्फिडन्स लूज झालेला असतो. आता विद्यार्थी म्हणलं तर अर्थात आपण ॲस्ट्रोवास्तू म्हणल्यावर अधिक सूक्ष्म पद्धतीने गेलो तर त्यांच्या पत्रिकेमध्ये कुठल्या दिशेला त्यांना पीस ऑफ माइंड, क्लॅरिटी ऑफ माइंड मिळेल, तिथे जास्त वास्तव्य असावं हे आपण बघू शकतो. बरं. त्याच्या पलीकडे आपण विद्यार्थ्यांना वेस्ट साऊथ वेस्ट ह्या झोनमध्ये अभ्यास करायला सांगतो. ओके. आता काही घरांमध्ये वेस्ट साऊथ वेस्ट झोन जर अवेलेबल नसेल हम्म. किंवा तिथे मुलांना स्टडी करण्यासाठी सुटेबल जागा नसेल, तरीसुद्धा जे विषय अवघड जातात हां. त्या विषयांचे त्या वॉलला चार्ट लावणे, बरं. तसेच तिथे गोल्डन येल्लो कलरचे चार्ट किंवा रेमेडी किंवा कलर करणे. ओके. तिथे आपण बघतो की बाबा ग्रीन रंग नसावा, हम्म. अशा छोट्या छोट्या गोष्टी करू शकतो. ओके. तसेच तिथे त्यांना बुक शेल्फ ठेवलं तरी फायदा होतो. बरं. अर्थात अभ्यासाला बसले तर अधिक फायदा होणारच, हम्म. पण जर शक्य नसेल तर तुम्ही तिथे बुक शेल्फ ठेवा किंवा एखादं पुस्तक किंवा जो विषय अवघड जातोय हम्म. त्या विषयाचं पुस्तक त्या टेबलवर ठेवा. बरं. त्याचबरोबरीने तुम्ही रुईचं पान आणि पांढरी रुई असेल तर अजून उत्तम, ते तुम्ही पुस्तकांमध्ये ठेवा. बरं. अनपेक्षित यश मिळायला खूप फायदा होतो. अच्छा. बरं. त्यामुळे विद्यार्थ्यांना ह्या छोट्या छोट्या रेमेडीमध्ये खूप अनपेक्षित यश मिळते. यश. त्याचबरोबरीने एक सरस्वतीचं आव्हान आणि हवन करून हम्म. आम्ही एक यंत्र बनवलेलं आहे, हम्म. जो अनपेक्षित यश मिळण्यासाठी हम्म. आपणास फायदा होतो. बरं. आता हा जो यंत्र आहे तो 4x4चा आहे, ओके. तर त्याचं शास्त्रानुसार हम्म. अनपेक्षित यश मिळणे. बरं. कधी कधी काय असतं की आपण म्हणतो की लक खराब होतं किंवा मी एवढा अभ्यास केला पण मला थोडे मार्क कमी पडले, हम्म. याचा वेगळा इफेक्ट आहे. ओके. की तुम्ही अभ्यास जो कराल जे तुम्हाला अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा जास्त. जास्तीचं यश मिळणं, त्यासाठी हा आपला वापरतो. बरं. अनेक CA मुलांनी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जे मुलं देतात, हम्म. CA असेल, CA मुलांचं तर मी म्हटलं कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये IPS IAS यांचं पण MPSC, येतं. UPSC. हां, तर त्यांना अतिशय फायदा झालेला आहे. 10वी-12वीच्या मुलांना तर नक्कीच होतो. ओके. त्यामुळे हजारो केस स्टडीज आहे की आम्ही मुलांना यात छोट्या छोट्या रेमेडी देतो हम्म. आणि मग नंतर सूक्ष्म पद्धतीने जो अभ्यास आपण करायचा असतो मुलांचा, हम्म. कारण मी मागेही म्हणलं की बाबा मुलांना 5वी-6वीत असतानाच त्यांचा डोमेन आयडेंटिफाय करा ओके. की त्यांचा कल कुठल्या बाजूला आहे. हम्म. त्याच्यासाठी आपण बुकलेट वगैरे आपण ते देतो. तर बुकलेटचं सुद्धा आपल्याला साधारण असं स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं की ज्यात विद्यार्थ्यांसाठी अरे वा. आपण बुकलेट तयार करतो. हम्म. कारण की आपण जर मागच्या जनरेशनमध्ये बघितलं असेल हम्म. किंवा एक 5-6 वर्षापासून हा ट्रेंड पालक अलर्ट झाले, बरं. पण त्यात त्या आधीच्या पिढीमध्ये हम्म. की मुलं सायन्सला सगळेजण जात आहे म्हणून सायन्सला जात आहे, कोण कॉमर्सला जात आहे आणि मग सगळ्यांबरोबर आपल्याला यश मिळत नाही, फेल्युअर येतं. त्यामुळे मानसिक हम्म. कमी वयात बालपणात मुलांना मानसिक आणि पॅरेंट्सला फायनान्शियल लॉसेस झालेले. ओके. त्यामुळे 5वी ते 6वीमध्ये हम्म. आपण जर आपल्या पाल्याची कुंडली अभ्यासून असं बुकलेट तयार केलं हम्म. तर ते पूर्ण डिटेल असतं
ही अच्छा. आपण कस्टमाइज पत्रिका त्याला म्हणतो. ओके. तर यामध्ये साधारण त्याची जन्मलग्न कुंडली, नवमांश कुठली किंवा बाकीच्या गोष्टी, स्पष्ट ग्रह, चंद्रकुंडली, चलित अरे वा. कुंडली, हे आपण कॉम्प्युटराइज न करता हम्म. हँड रिटन म्हणजे अगदी ओके. प्रत्येकाचं वैयक्तिक कॅल्क्युलेशन करून हा. ट्रॅडिशनल पद्धतीने आपण ती कुंडली तयार करतो. वा. त्यामध्ये अष्टक वर्ग आहे, पंचांग आहे, या सगळ्या गोष्टी आपण बघतो. बर. आता यामध्ये इतर आवड, एक्स्ट्रा करिक्युलम पण ह्या व्यक्तीचं किंवा जातकाचं काय असू शकतं. हा. आता हल्ली पॅरेंट्स काय करतात, वेगवेगळे कोचिंग किंवा क्लासेस एक्स्ट्रा करिक्युलम लावतात. Correct. स्पोर्ट क्रिकेट टाकतात, मग त्याला यश नाहीये. स्विमिंगला टाकतात, त्याला इंटरेस्ट नाही. मग गायनाला टाकतात आणि मग खूप साऱ्या ट्रायल एरर केल्यानंतर कळतं. पण पत्रिकेत आपल्याला सूक्ष्म पद्धतीने कळतं की याला तंतुवाद्यामध्ये इंटरेस्ट आहे. अच्छा. आता इंटरेस्ट असणे आणि त्याचं मटेरियलाइज इन टू करिअर होणे, हा, हा. हे पण आपण बघतो. बर. तर एक आपल्याला रिफ्रेशमेंट, माइंड रिसेट व्हायला कुठला स्पोर्ट्स किंवा कुठली ऍक्टिव्हिटी गरजेची आहे किंवा कला क्षेत्रातच याचं करिअर होणार आहे का, तर हा डिसिजन घ्यायला खूप फायदा होतो. बर. फॉर एक्झाम्पल, काही म्हणजे जातकांचं ड्रॉइंगमध्ये फार आवड असते, मग पुढे जाऊन ते आर्किटेक्चर होतात. हा. मग तिथे इंजिनिअरिंग किंवा कुठले सब्जेक्ट घ्यायचे, मॅथ्स घ्यायचं का बायोलॉजी घ्यायचं, बर. इतकं सिम्प्लिफाय होतं. त्यामुळे मला खूप लोकांचे यात फीडबॅक पण आले आणि आता आपण एक अगदी व्यवस्थित भविष्य पण लिहून पूर्ण देतो. आहे. त्यानंतर आपण रेमेडीज पण सांगतो. आणि जो महादशांचा विचार, प्रत्येक महादशा जसे जसे ग्रहांचं सूक्ष्म भ्रमण होतं, हा, हा. गोचरीचं असेल, महादशेचं असेल, त्यानुसार आता बघा इथे 2040 पर्यंत काय मानसिक स्वास्थ्यासाठी काय घ्यायचं, करायचं, सूर्याची उपासना कशी करायची. त्याच्यानंतर नोकरीत ज्यावेळेस शिक्षण अवस्था संपून नोकरीत जातील त्यावेळेस कुठला यंत्र, कुठला मंत्र करायचा, काय अडचणी येऊ शकतात, रत्न विचार हा करिअरसाठी कुठला करायचा. बर. त्याच्यानंतर महत्वाच्या कामांना, म्हणजे आता इंटरव्ह्यूला जायचंय किंवा एक कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे, कुठला यंत्र स्वयंसिद्ध ह्या पत्रिकेवाईज वापरायचा, इतका मी सूक्ष्म पद्धतीने देतो. बर. रुद्राक्ष वापरायचा तर कुठला वापरायचा, कधी वापरायचा, वनस्पती कुठली वनस्पती जवळ ठेवायची, बर. जसं बेलफळाचं मूळ आहे. अंकशास्त्रानुसार सुद्धा कुठला अंक शुभ आहे, मूलांक काय, भाग्यांक काय, आणि त्याचे वारांनुसार त्याची पण अनुकूल देवता कुठली आहे, त्याचा कुठला मंत्र आहे, 7.5 येणार असेल तर त्याचा विचार काय. त्यामुळे हे बापरे. बुकलेट आम्ही काय म्हणतो, जेमिनी कुंडली पण आहे. याला बुकलेट का म्हणतो, तर याच एकदा तुम्हाला एक रेफरन्स पॉईंट मिळाला की प्रत्येक प्रॉब्लेम स्टेटमेंटला त्या स्टेजेसवर जिथे बेंचमार्क येतो की आता 10वी आली तर मी 10वीला ओके किती आहे, काय सांगितलं, हे करायचं, संपला विषय. म्हणजे फार कमी वेळा तुम्हाला प्रॉब्लेम स्टेटमेंटला पुन्हा पुन्हा ऍड्रेस करायची वेळ येईल. तुम्हाला माहिती की साधारण काय करायचं आणि कुठल्या दिशेला आपल्याला जायचं. त्यामुळे यशप्राप्ती ही निश्चित होते. वा वा. म्हणजे थोडक्यात तुम्ही त्यांचा पूर्ण जीवन प्रवासच लिहून देताय. वा. याच्यासोबत अजून पण तुमच्याकडे काही यंत्र आम्हाला दिसतात, तर त्याविषयी पण सांगा. यंत्रांमध्ये सुद्धा की आता आपण ज्या पद्धतीने ॲस्ट्रो वास्तूमध्ये आपण जसं बघतोय की ॲस्ट्रो वास्तू करताना आपण पत्रिकेचा आणि वास्तूचा संबंध येतो. हो. तर ॲस्ट्रो वास्तू केल्यानंतर तुमचं साधारण किचन कुठल्या दिशेला लाभदायक आहे ते आपण बघतो. आता स्टँडर्ड वास्तूमध्ये आग्नेय दिशा म्हणली की किचन असं आपण बघतो, परंतु तसं न बघता आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीचे लाभ हवे असतील, आरोग्य हवं असेल, तर तुम्ही ॲस्ट्रो वास्तूचा कोरिलेशन आपण अंडरस्टँड केलं पाहिजे. करेक्ट. आता आग्नेयला किचन आहे, सेकंडरी आपलं वायव्येला किचन येतं, नॉर्थ वेस्टला, काही ठिकाणी ईशान्येला पण येतं. आता त्याच्यात ईशान्येला असावं की नसावं याबद्दल पण बरेच मतांतर आहे. ट्रॅडिशनल म्हणजे पूर्वीच्या काळात ईशान्येला स्वयंपाकघर सांगितलं आहे, परंतु आता जसं चेंजेस होत गेले, लाईफस्टाईल चेंज झाली, आधुनिकता आली, त्यामुळे आता ईशान्येला जर किचन असेल तर तो दोष तयार होतो. का? पूर्वी ईशान्येला 16 ओळ्यात स्वयंपाक होत असेल, ओके, तिथे फ्रीज नव्हता, वेगवेगळ्या गोष्टी नव्हत्या, व्हेजिटेरियन आहार होता, 16th हे होतं, सगळ्या गोष्टी पाळल्या जात होत्या. त्यामुळे तिथे ईशान्येला पीस ऑफ माइंड, क्लॅरिटी ऑफ माइंड, कारण नॅचरल सोर्स ऑफ एनर्जी आहे. करेक्ट. तर ती तिथे मेंटेन होती. ईशान्य दिशा ही गुरुची दिशा आहे, त्यामुळे ती मेंटेन होत होती. ओके. आधुनिकतेनुसार आता आपल्याला अग्नीची दिशा जी साऊथ ईस्ट आहे, तर ते साऊथ ईस्टमध्ये किचन असणं योग्य आहे. बरं. तिथे अग्नी हा
निसर्गता असतो, हम्म. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने तो बघितला जातो. बर. परंतु सर्वांनाच आग्नेयला किचन असावं असं मुळीच नाही आहे. हम्म. त्यामुळे आपलं किचन म्हणजे आपण जसं बघितलं पत्रिकेमध्ये मंगळाची कुठली पोझिशन आहे, प्लेसमेंट आहे, त्यानुसार तुम्हाला कुठलं किचन लाभदायक आहे हे पण बघता येतं. बर. त्या त्या किचनचे स्पंदनं आपल्याला मात्र व्हेरीफाय करावे लागतात. ओके. वेस्टला गेल्यावर काय करावं लागतं, नॉर्थ वेस्टला गेल्यावर काय करावं लागतं, या सगळ्या गोष्टी ॲस्ट्रोवास्तूच्या माध्यमातून बघाव्या लागतात. हम्म. परंतु एकदा ॲस्ट्रोवास्तूच्या माध्यमातून आपलं किचन आयडेंटिफाय झालं हम्म. तर कॉमन रेमेडी ही सगळ्यांना आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने, कॉन्फिडन्सच्या दृष्टीने, कॅश फ्लोच्या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. ती म्हणजे अन्नपूर्णेचं जे शास्त्रात सांगितलंय हम्म. त्या पद्धतीचं एक यंत्र आम्ही कॉपरवर आणि पर्टिक्युलर नक्षत्रावर सिद्ध करून घेतलेलं आहे. ते अरे असं वा. अन्नपूर्ण यंत्र आहे. ओके. हे आपल्या घरात फ्रेम करून किंवा आपल्या आग्नेय किचन असेल, नॉर्थ वेस्ट असेल, जिथे कुठे असेल हम्म. तिथे आपण हे लावा. त्याचा बरं. खूप फायदा होतो. ओके. ओके. त्यात शास्त्रशुद्ध पद्धतीने सगळ्या मंत्र आहे, हम्म. त्याचे सगळं तुम्हाला वेगवेगळे कॉम्बिनेशन केले, त्यात बरं. दिशा बॅलन्स आहे, मंगळाचं बॅलन्सिंग, या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. आणि ते सिद्ध करून तुम्ही हे सिद्ध करून मिळतं, हम्म. जे आपल्याला पर्टिक्युलर नक्षत्रावर त्याच्यात आपण हवन करून करतो. त्यामुळे आपल्याला त्याचे अनन्यसाधारण असे फायदे फायदे आहेत. आहे. हे ओके. शास्त्रशुद्ध पद्धतीने हम्म. की शास्त्रात जे सांगितलंय की अन्नपूर्णा यंत्रच का, त्यात हा. कुठले मंत्र असावे, ते कुठल्या दिवशी सिद्ध करावं, त्यावेळेस हम्म. कुठलं नक्षत्र असावं, सिद्ध करताना हवन केल्यावर कुठले मंत्र वापरावे, त्यात हम्म. कुठल्या वनस्पतींचा आहुती द्यावी, या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण करतो. त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा आहे. तुम्ही थोडक्यात ऑल इन वन सगळ्यांना सोल्युशन दिलंय. देता. ओके. आता काही जणांची आहे ना तक्रार असते की घरी कोणी ना कोणीतरी व्यसन करतं. हम्म. त्याच्यामध्ये अर्थातच दारू आणि बाकी गोष्टी असतात. बरोबर. तर हे व्यसन सोडवण्यासाठी पण काही रेमेडीज आहे? व्यसन अगदी खूप छान प्रश्न विचारला. आता माझ्याकडे एक क्लायंट होते की ते US मध्ये राहतात हां. आणि IT क्षेत्रात खूप चांगलं त्यांचं नाव आहे. आता त्यांचं लव्ह मॅरेज असल्यामुळे त्यांची वाईफ ज्यावेळेस इंडियात आली हम्म. त्यावेळेस त्यांचा प्रश्न हा होता की आमचं लव्ह मॅरेज आहे, खूप छान आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण एक 6 ते 8 महिने झाले की त्यांचे हजबंड किंवा नवरा अचानक व्यसनाधीनता म्हणजे सकाळपासून ड्रिंक करायला लागले. अरे बाप. पत्रिका ज्यावेळेस आपण बघतो कुठली वास्तू, त्यांचा वास्तूचा प्लॅन होता US मधून, तो त्यांनी मला दिला. आता याच्यात 2-3 गोष्टी आयडेंटिफाय करणं किंवा शोधणं गरजेचं आहे. बर. पहिली गोष्ट 6 ते 8 महिन्यात झालं. हम्म. आता 6 ते 8 महिन्यात काय झालं तर त्यांनी नवीन घरात प्रवेश केला. हा पहिला अच्छा. तिथे बेंच, तो sign आयडेंटिफिकेशन मिळाली. साईन मिळाला. दुसरी गोष्ट काय आहे की पत्रिकेत शनी आणि राहूची साऊथ वेस्ट म्हणजे जे रिलेशनशिप झोन आहे हां. तिथे युती आहे. बर. प्लस राहूची 6-8 महिन्यापासून महादशा सुरू झाली. ह्या टेक्निकल टर्म आहे, हम्म. परंतु साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्य दिशा ही राहूची दिशा मानली जाते. बर. त्यात तुमचं 6वं पत्रिकेतलं हम्म. 8वं आणि 12वं स्थान. आता इथे आपण बघू शकतो हम्म. ही पत्रिका वेगळी जरी असली ओके. तरी हे 6वं स्थान, हम्म. हे 8वं स्थान इथे आपण लिहिलेलं आहे आणि हे 12वं स्थान हे नैसर्गिक कुंडलीचं आहे. ओके. त्या स्थानातनं जर एखाद्या पापग्रहाची महादशा चालू असेल तर हम्म. त्याचे रिझल्ट फार वाईट मिळतात. बर. तर हे सगळे योग जुळून आले म्हणजे अष्टमात शनी राहू युती आहे, तो साऊथ वेस्टशी कोरिलेट करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आहे. आता त्याच्यावर रेमेडी म्हणजे काय की वेगवेगळ्या वनस्पती आणि ह्या सगळ्या त्यांच्या घराच्या कंपाऊंडच्या दिशेने आपण त्या तांत्रिक जो प्रकार असतो म्हणजे हळकुंड असतं, बिब्बा असतो, मोहरी असते, या वनस्पतीं दृष्टीने आपण ते हे केलंच. बर. त्याच पद्धतीने आपण देवता एक स्पेसिफिक असते ती आपण बघूया. ओके. आता हे जे शक्तिचक्र आहे हम्म. मला जर दिसत असेल तर हा प्रॉब्लेम, तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रॉब्लेम पितृ किंवा पित्र या देवतेशी रिलेटेड असतो हम्म. आणि ती देवता तुम्हाला साऊथ वेस्टमध्ये मिळते. बरोबर. आता इथे जर आपण बघितलं हम्म. इथे W1 मध्ये पितृदेवता आहे आणि त्याचा जर झोन बघितला तर तो साऊथ वेस्ट आहे, तो Correct. अर्थ एलिमेंट आहे. करेक्ट. अर्थ एलिमेंट बिघडला, पितृदेवता इथे जर टॉयलेट आले, खड्डा आला, विहीर आली तर हे सगळं अचानक व्यसनाधीनता आणि राहूचं कोरिलेशन जे मी पत्रिकेत सांगितलं त्या हो. पद्धतीने, तर हे स्थान बिघडलं. ओके. आता अचानक व्यसनाधीनताचा संबंध
इथे S6शी म्हणजे गंधर्व पदाशी पण येतो. अच्छा. तर गंधर्व पद हे क्रिएटिव्हिटी याशी दाखवतं. आता ते जर बिघडलं असेल तर तिथे ॲक्च्युअल दारूची किंवा ड्रिंकची बाटली ह्या झोनमध्ये ठेवली तर त्या पुरुषाचं प्रमाण हे खूप अंशी कमी होतं. अच्छा. त्याचबरोबरीने साऊथ वेस्ट बॅलन्स करणे किंवा शनी राहूची रेमेडी म्हणजे मंत्र आणि ह्या गोष्टी केली तर मी जसं तुम्हाला केस स्टडी सांगितली की त्यांच्या घराच्या कंपाऊंडला हे सगळे तांत्रिक म्हणजे मोहरी असेल, बिब्बे असेल, सगळ्या वनस्पतींची रेमेडी केली त्या पर्टिक्युलर राहूच्या नक्षत्राला. प्लस हे जे झोन आहे साऊथ वेस्ट जे बिघडले पितृ, तर तिथे खड्डा वगैरे त्याचं बॅलन्सिंग केलं. घराच्या बाहेर त्यांचा स्लोप होता तो बॅलन्स केला आणि गंधर्व पदावर दारूची बाटली केली. 45 देवता जे आपण बघतो त्यातलं गंधर्व हे फार महत्वाचं आहे या दृष्टीने. ज्यावेळेस असा प्रश्न येतो की अचानक घरात वादविवाद होत आहे, अचानक रिलेशन स्पॉइल होते, त्यावेळेस हे गंधर्व पद, पितृपद हे फार महत्वाचं. कधी कधी जर ह्या साऊथ वेस्टच्या बॅक साईडला विहीर आली किंवा खोल खड्डा आला तर अशा व्यक्ती सुद्धा ट्राय करतात, अटेम्प्ट करतात. त्यामुळे हे खूप डेलिकेट आहे आणि ते खूप सूक्ष्म पद्धतीने बघावं लागतं. परंतु ह्या पद्धतीने रेमेडी केली तर खूप चांगला इफेक्ट मिळतो. 45 दिवसात ती व्यक्ती व्यवस्थित झाली हा माझा रिझल्ट आहे. त्याचबरोबरीने अष्टमुखी रुद्राक्ष हा त्या व्यक्तीला घालायला दिला, तो शास्त्रात सांगितलाय. म्हणजे जेव्हा साऊथ वेस्टचा राहू आणि व्यसनाधीनता, घरामध्ये होणारे वादविवाद हा विषय ज्यावेळेस येतो त्यावेळेस आपल्याला साऊथ वेस्ट आणि गंधर्व पद अभ्यासावं लागतं. त्याचबरोबरीने पितृपद. साऊथ वेस्टला घरात वादविवाद होत असेल तर सगळ्यात पहिला विषय तर तिथे ग्रीन रंग किंवा ग्रीन कलरची झाडी नसावी. ती असेल तर इमिजिएट काढून टाकावी. ग्रीन मॅट असेल काढून टाकावी. तिथे कुठला रंग हवा तर तो पिवळा रंग हवा. त्यानंतर गंधर्वपद बॅलन्स असावं, पितृपद बॅलन्स असावं. पितृपदावर किंवा पितृपदावर जर टॉयलेट आलं एक्झॅक्ट तरी सुद्धा संबंध वास्तूला दोष लागतो. त्यामुळे टॉयलेट कुठे असावं तर त्यात 3 लाईन आहे. तुम्ही साऊथ वेस्टला टॉयलेट असावं पण साऊथ वेस्टला नसावं. त्यामुळे इथे थोडीशी गडबड होते की ज्यावेळेस हाय लेवल प्लॅन तयार होतो साऊथ वेस्टला टॉयलेट येतं, पण ते साऊथ वेस्टला आहे का साऊथ वेस्टला आहे, किती डिग्रीवर आहे, तिथे आपल्याला थोडंसं बघावं लागतं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टीचा मी म्हणलं तसं शनी राहू हा शापित योग देतो, तो कुंडलीशी संबंध येतोच. त्यामुळे कुठल्याही प्रकारे हाय लेवल रेमेडी चालत नाही. जसं आपण म्हणतो की आता एक उदाहरण द्यायचं झालं की सगळ्यांना सगळ्याच रेमेडी लाभदायक होतात का, तर उत्तर आहे नाही. साधारण आता तुम्ही बघाल की सोशल मीडिया किंवा हे साऊथ वेस्ट म्हणलं की पिवळा रंग येतो, तो नक्की आहे. परंतु राहूचं भ्रमण चालू आहे, ती ऑलरेडी स्पॉइल झाली आहे, शनी राहू तिथे शापित योग आहे, तर तिथे पिवळा रंग हा काम करत नाही. तर तो आपल्याला वेगळ्या पद्धतीने बघावं लागतो. त्याला पत्रिकेचा कोरिलेशन येतं. आता एक उदाहरण द्यायचं झालं तर नॉर्थ वेस्ट हे वायुतत्व आहे, तिथे चंद्राचा अंमल येतो. जसं मी मगाशी सांगितलं की तुम्हाला 6वं, 8वं किंवा 12वं या स्थानातनं जर एखाद्या ग्रहाचं भ्रमण होत असेल तर तुम्हाला तो ग्रह किंवा तो झोन वेगळ्या पद्धतीने बघावा लागतो. जशी नॉर्थ वेस्टला फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून सपोर्ट मिळावा म्हणून एक हाय लेवल रेमेडी सांगितली जाते जी 7 घोड्यांची आहे. अनेक घरांमध्ये आपण ते तसं बघतो, 7 घोड्यांचं पोस्टर लावलंय किंवा काही ठिकाणी अशोक स्तंभ सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. तर ही रेमेडी करणं योग्य आहे का, तर जोपर्यंत त्याचा आपल्याला फायदा होतोय तोपर्यंत नक्की योग्य आहे. परंतु आपल्या पत्रिकेत जर काही असे अष्टमातनं व्ययातनं जर भ्रमण होत असेल, महादशा येत असेल तर त्याचे साईड इफेक्ट देखील होतात. याचं एक उदाहरण म्हणजे मी मागे ज्यावेळेस एका ठिकाणी गेलो तर ते 7 घोड्यांचं मी बघितलं. तर तिथे हाच प्रॉब्लेम होता की नॉर्थ वेस्टला 7 घोडे ठेवले पण चंद्राचं भ्रमण चालू आहे, अष्टमातनं चालू आहे, तर तो साईड इफेक्ट देणार. चंद्र हा मनाचा कारक आहे, मेंटल पीस जाणार. फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून टाकलेली फाईल जी 7 घोडे लावून आपल्याला सपोर्ट मिळावा किंवा ह्या गोष्टी व्हाव्या म्हणून केलेली, तर होणारं काम रिजेक्ट झालं. आणि ज्यावेळेस त्यांनी चंद्र ह्या ग्रहाची रेमेडी केली, म्हणजे पौर्णिमेला त्यांनी चंद्राला चांदीच्या भांड्यात पाणी अर्पण केलं किंवा तांदूळ वाहिले
त्यांना 45 दिवसामध्ये त्यांची फाईल अप्रूव्ह झाली. अरे वा. व्हेअरॅज ही फाईल रिजेक्ट होते. हम्म. नॉर्थ वेस्ट हे सपोर्ट फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसाठी दाखवतात, परंतु पत्रिकेशी कोरिलेशन म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. बर. सेम गोष्ट साऊथ वेस्टची आहे. एका हॉटेलसाठी ज्यावेळेस आम्ही व्हिजिटला गेलो, त्यांना ऑलरेडी त्याचं काम साधारण फर्स्ट फ्लोअरपर्यंत झालेलं होतं. बर. नाशिकजवळ ते हॉटेल आहे हायवेला, समृद्धी हायवेला. आणि तिथे त्या हॉटेलचं जर बघितलं तर साऊथला विहीर किंवा साऊथ वेस्टला विहीर हे फार अवघड म्हणजे डेंजरस विषय आहे. आणि तिथे त्यांचं किचनही आलं साऊथला, साऊथ वेस्टला किचन होतं एक्झिस्टिंग प्लॅनमध्ये. प्लस ते तिथे किचन किंवा त्या साऊथ वेस्ट झोन तिथे येल्लो रंग दिलेला आहे. आता ज्यांचं राहूचं भ्रमण चालू आहे, सगळे पापग्रहांचं कॉम्बिनेशन आहे, तिथे तो राहू ॲक्टिव्ह करायचा तर तो पिवळा रंग अजून ॲक्टिव्ह होतो. आपल्याला त्याला नलिफाय करायचे, त्याचे ते दोष काढायचे. त्यामुळे तो वेगळ्या पद्धतीने, पहिली गोष्ट किचन तिथे असेल तर रिलेशन स्पॉईल होणार. हॉटेल इंडस्ट्रीला साऊथ वेस्ट किंवा घरात सुद्धा साऊथ वेस्टचं किचन हे हानिकारकच होतं. त्यामुळे ते बघावं लागतं. आणि मग तो कलर किंवा ह्या सगळ्या गोष्टी, म्हणून कॉमन रेमेडी ह्या बऱ्याच वेळा अंशी फायदेशीर असल्या तरी काही अंशी खूप डेंजरस इफेक्ट देतात. त्यामुळे ते खूप चेक करून तुमच्या पत्रिकेत ॲस्ट्रोवास्तूचा रेफरन्स घेऊन करणं योग्य आहे. आता जसं तुम्ही सांगितलं की साऊथ वेस्टला समजा ती काय बॉटल वगैरे जर ठेवलं तर ते व्यसन कमी कमी होऊ शकतं. साऊथ वेस्ट म्हणण्यापेक्षा साधारण तुमच्या गंधर्व पदावर. हां. त्याचप्रमाणे आता मगाशी जो तुम्ही उल्लेख केला की सणाच्या दिवशी किंवा इतर दिवशी खूप भांडणं होतात. नुसतं कपलमध्ये नाही, पण एक ओव्हरऑल परिवारातच भांडणं होतात. तर मग ह्याचे काय सिम्पटम्स आहेत आणि ह्याच्यावर काय रेमेडी असू शकते? परिवारामध्ये भांडणं किंवा नवरा बायकोचं भांडण असेल किंवा तुमचं जे काम करताय त्यात तुम्हाला यश न मिळणे, त्याचासुद्धा पुन्हा अर्थार्थी संबंध साऊथ वेस्ट या नैऋत्य कोपऱ्याशी येतो. आणि त्याच्या समोर जो झोन आहे तो ईशान्य कोपरा आहे. ईशान्य कोपरा, ब्रह्मस्थान आणि साऊथ वेस्ट हे एकमेकाशी टॉर्क होतात. आणि असा ज्यावेळेस योग येतो त्यावेळेस अशा गोष्टी, कारण की गुरु हा ग्रह तुम्ही थोडा स्पिरिच्युअल अध्यात्माशी जोडतात, पीस ऑफ माइंडशी जोडतात. आणि ज्यावेळेस काही कार्य आहे त्याचा मंगळाशी संबंध येतो. तर या सगळ्या गोष्टीचं जर कॉम्बिनेशन केलं तर तो टॉर्क बिघडतो. आणि तो टॉर्क बिघडला की अशा गोष्टी घडतात. अचानक होणाऱ्या गोष्टी या साऊथ वेस्ट आणि नॉर्थ ईस्टची बघितलं, ज्यावेळेस टॉर्क होतो. सतत होणारी जर भांडणं असतील तर ते साऊथ वेस्टचीच बघतात. मग तिथे आपण म्हणलो तसं हिरवा रंग, खूप झाडी किंवा बाल्कनी असेल, ओपन स्पेस असेल तर ते अवॉइड करायचं. हे फार महत्त्वाचं. आता याच पद्धतीने कॅश फ्लो म्हणा किंवा मग मनी अपॉर्च्युनिटी म्हणा किंवा काहींकडे पैसा असतो पण टिकत नाही, मग ह्याचा प्रॉब्लेम कुठे असतो आणि ह्याच्यावर काय सोल्युशन? कॅश फ्लो झोन हा आपण आग्नेय कोपरा किंवा साऊथ ईस्टमध्ये बघतो. आता साऊथ ईस्ट ह्या दिशेचा जो कारक ग्रह आहे तो शुक्र आहे. अगेन तो कॅश फ्लो दाखवतो, प्रॉस्पेरिटी दाखवतो. आता ज्यावेळेस आग्नेयमध्ये काही इश्यू असतील किंवा तुमच्या पत्रिकेत शुक्र हा स्ट्रॉंग नसेल किंवा त्यात काही इश्यू असेल तर तुम्हाला कॅश फ्लो, अपॉर्च्युनिटी न मिळणे, ह्या सगळ्या गोष्टी येतात. त्यासाठी उपाय म्हणजे तर तुम्हाला आग्नेय कोपरा हा चेक करून तिथे कुबेर यंत्र, तर कुबेर यंत्र जे आहे ते तुम्ही आग्नेयला कॅश फ्लो झोन हे करायला वापरू शकतात. तर साधारण असं यंत्र आहे छोटंसं, जे कॅश फ्लो झोन आहे तिथे आपण वापरू शकतो. तिथे अगदी जशी आपण साऊथ वेस्टला रेमेडी करतो नैऋत्येला, तशीच आग्नेय दिशेला सुद्धा कॅश फ्लो, बऱ्याच दुकानामध्ये आग्नेयला कॅश काउंटर असतो, त्यात आपण हा यंत्र ठेवू शकतो किंवा वॉलला लावू शकतो. हा सुद्धा आम्ही कुबेर याचा उत्तर दिशेशी संबंध येतो, कॅश फ्लोशी येतो. तर शुक्र हा प्रॉस्पेरिटी देतो, उत्तर दिशा कुबेर ही प्रॉस्पेरिटी देतो. त्या दोघांचं कॉम्बिनेशन करून नक्षत्र, वनस्पती, त्या दृष्टीने हा आपण सिद्ध करतो आणि त्याचाही खूप सारा फायदा होतो. त्यामुळे हा कुबेर यंत्र, त्यात असलेले हे नंबर्स किंवा तुम्हाला हे जे मंत्र दिसत आहे, तर हा कुबेर यंत्र एक शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण त्याचं हवन आणि सिद्ध करून देतो. आता जसं आपण किचनबद्दल बोलत होतो तर आपण किचनसाठी अन्नपूर्णा यंत्र आणि हे पण बघितलं. कधी कधी नॉर्थ वेस्ट हे किचन
बऱ्याच ठिकाणी काय होतं की आपण घर घ्यायला घेतो. हां. ॲस्ट्रो वास्तूचं अजून एक काय बेनिफिट आहे किंवा आम्हाला काय आयडेंटिफाय होतं ज्यावेळेस आम्ही व्हिजिटला जातो, तर कशा पद्धतीने विचार करावा हे फार महत्त्वाचं आहे. आता नॉर्थ वेस्टला, आता समजा आग्नेयला किचन नाही आहे, तर सेकंड आयडियल पोझिशन नॉर्थ वेस्ट सांगितली ओके. कॉमन वास्तूमध्ये. तर त्या नॉर्थ वेस्टला मग काय होतं की आता नाही अवेलेबल किंवा माझं बजेट असं आहे वगैरे, त्या पद्धतीने आपण जातक ते नॉर्थ वेस्टचं किचन ॲक्सेप्ट करतो. ते वाईट आहे का? तर नाही. ते आपण ज्यावेळेस सूक्ष्म पद्धतीने ॲस्ट्रो वास्तू विचार करू त्यावेळेस आपल्याला आयडेंटिफाय होतं. परंतु एक हाय लेवल बघायचं झालं तर एका व्यक्तीने नॉर्थ वेस्टचं किचन हे घेतलं, त्याच्या नॉर्थमध्ये टॉयलेट होतं, बरं. कारण त्याला ऑप्शन नव्हता. आता नॉर्थमध्ये टॉयलेट आहे, नॉर्थ वेस्टमध्ये किचन आलं. आता ज्या व्यक्तीची बुध, कारण उत्तर दिशा टॉयलेट आणि बुधाचा संबंध येतो, जलतत्व ह्या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या. तर एका व्यक्तीला, ज्या व्यक्तीला तरुण लग्नाची वयाची मुलगी आहे हां. आणि दुसऱ्या व्यक्तीला तसं काही नाही आहे, त्याची मुलं लहान आहे, तर नॉर्थ वेस्टचं किचन किंवा नॉर्थचं टॉयलेट त्यांना तेवढा इम्पॅक्ट जाणवणार नाही. नॉर्थचं टॉयलेट थोड्या अंशी करिअर अपॉर्च्युनिटी वगैरे दिसू शकेल, पण बुधाची महादशा वगैरे असेल तर जास्त पद्धतीने, पण अदरवाईज तो इफेक्ट इतका ॲक्टिव्ह नसेल. बरं. पण ज्या व्यक्तीला घर घेतलं, त्या घरात शिफ्ट झाले आणि नॉर्थ वेस्टला किचन आहे, नॉर्थला टॉयलेट आहे आणि त्याची मुलगी लग्नाची आहे, अतिशय शिकलेली व्यक्ती, हुशार, जॉबमध्ये सेटल, व्यवस्थित स्वतःच्या पायावर उभे असली तरी लग्नामध्ये अडथळे येत होते. अच्छा. पत्रिका बघितली, सप्तम स्थानामध्ये शनी, तो डिले करतो. त्यामुळे कॉन्क्रीट झालं की ॲस्ट्रोमध्ये प्रॉब्लेम आहे आणि वास्तूमध्येही प्रॉब्लेम. तर ते कोरिलेशन असतं, त्या पद्धतीची आपल्याला बुद्धी होते आणि तो जो रिझल्ट असतो तो कॉम्पॅक्ट होतो, एकमेकाशी कोरिलेट होतो आणि तो स्ट्रॉंग होतो. त्यामुळे नॉर्थ वेस्टला किचन असावं का तर असावं, परंतु तुम्हाला त्याचा कसा कोरिलेट किंवा कसा फायदा किंवा तोटा होणार हे तुम्हाला कळलं पाहिजे. जर तुमची मुलगी लग्नाची असेल आणि नॉर्थ वेस्टचं किचन येत असेल तर घेऊ नका. अच्छा. आता याच रिलेटेड दुसरा एक केस स्टडीज जो आम्हाला व्हिजिटला अनुभवाला आलेला, की नॉर्थ वेस्ट परत वायव्य दिशेशी आपण बोलतोय म्हणून, की एक मोठा ओपन प्रिमायसेस आहे बंगल्यामध्ये, जिथे पार्किंगला गाड्या वगैरे लावायला भरपूर जागा आणि त्यांचासुद्धा जिना, टॉयलेट नाही पण जिना आहे, जो नॉर्थ ईस्टला आहे. एक्झॅक्ट नॉर्थ ईस्टला नाही पण नॉर्थच्या पदावर आहे. अशा ठिकाणी किचन आग्नेयला असून सुद्धा घरात जी कामाला येणारी बाई असते तिच्या हातून चोरी घडते. बर. आता ते कसं, ते किचन साऊथ ईस्टला आहे, अग्नितत्व आहे, स्वयंपाकाशी संबंध आला, त्याचा टॉर्क डायगोनली नॉर्थ वेस्टशी आला. तर नॉर्थ वेस्ट हे वायुतत्व आहे. ज्यावेळेस वायू खूप मोठा आहे किंवा तो त्याचे स्पंदनं गरजेपेक्षा अधिक आहे, तो कोरिलेट करतो टॉर्कमध्ये अग्नीशी. त्यामुळे अग्नीची प्रखरता वाढली, साईड इफेक्ट देतात. आणि ह्याच बरोबरीने तुमचा नॉर्थला जिना आला तर नॉर्थ वेस्ट ही बिघडलेली आहे, तुमच्या साऊथ ईस्टमध्ये तो टॉर्क तयार होतो आहे आणि प्लस घरातल्या एका तरी व्यक्तीचं कर्कमध्ये आश्लेषा नक्षत्र हे आढळतं. बर. ह्या 3 गोष्टी एकमेकाशी कोरिलेट होतात. अनेक केस स्टडीज. पहिला ज्यावेळेस मला अनुभव आला त्यावेळेस मी बघायला लागलो की नॉर्थ वेस्ट ओपन आहे, साऊथ ईस्टचा टॉर्क होतोय का आणि घरात कर्क राशीचं कोणी आहे. ज्यावेळेस हे तिन्ही गोष्टी जुळतात त्यावेळेस घरामध्ये कॅश, आता जसं आपण मगाशी बघितलं की साऊथ ईस्ट हा कॅश फ्लो झोन आहे, तर पैसे कॅश चोरीला जाणे आणि दागिने चोरीला जाणे. पण मग याच्यावर तुम्ही काय रेमेडी दिली? याच्यावर रेमेडी म्हणजे नॉर्थ वेस्टला जो ओपन स्पेस आहे तो बॅलन्स करायचा, म्हणजे तिथलं वायुतत्व बॅलन्स करायचं. तो चंद्र आहे तिथला ग्रह, त्या रिलेटेड, आणि वायुतत्व बॅलन्स करणे म्हणजे शास्त्रात दिलेल्या तुम्हाला वनस्पती, धातू, यंत्र याच्यानुसार ते बॅलन्स करणे. आणि जो टॉर्क होतोय तो आग्नेयचा जो आहे, तर आग्नेयमध्ये पण त्यांचा थोडासा दोष होता, तो काढला. तो म्हणजे काय की कॉपर प्लेटिंग केली आणि तो बॅलन्स झाला. आणि जिना, त्या जिन्याला तिथे तो काढू शकत नाही, त्यामुळे ते जिन्यात जे जलतत्व पाहिजे नॅचरली तिथे पृथ्वी तत्व क्रिएट झाले. मग ते पृथ्वी तत्वाचे जे स्पंदन आहे ते बॅलन्स केले. या 3 गोष्टी बॅलन्स झाल्यामुळे त्यांचं
भविष्यात परत चोरी होऊ नये याची या. आपल्याला काळजी घेता येते. बर. जसं आपण पत्रिकेत बघितलं होतं की आश्लेषा नक्षत्र असेल किंवा कुणाचं कर्करास आश्लेषा नक्षत्र असेल किंवा चोरी झाली त्या दिवशी आश्लेषा नक्षत्र असेल तर ती वस्तू सापडत नाही किंवा ती गोष्ट मिळत नाही. ओके. तर अनिकेतजी, आता मला वास्तूही माहिती नाही, मला माझी कुंडलीही माहिती नाही, मला काहीच माहिती नाही. पण मी आता घर घ्यायला नेमकं एका साईटवर आलेलो आहे. ओके. तर घर घेण्यासाठी मला तुम्ही एक अशा बेसिक गोष्टी सांगा की ज्या मी कन्सिडर केल्या पाहिजे बिफोर बाईंग एनी काइंड ऑफ अ होम. हो, खूप चांगला प्रश्न आहे. आता ज्या व्यक्तींना काहीच माहीत नाही परंतु काही महत्त्वाच्या गोष्टी ह्या वास्तूमध्ये नक्कीच बघितल्या पाहिजे. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते तो एंट्रन्स, हां. वास्तूचा एंट्रन्स. आता मोठी अपार्टमेंट असेल, ए बी विंग असेल तर आपल्याला फर्स्ट ऑप्शन आपण बघतो की त्या एंटायर प्रिमायसेसचा किंवा संबंध वास्तूचा मुख्य प्रवेशद्वार कुठे आहे ओके. आणि नंतर आपण जो फ्लॅट घेतोय त्याचा प्रवेशद्वार, ह्या दोन हम्म. गोष्टी नक्की बघितल्या पाहिजे. त्यामध्ये आता सगळ्या लोकांना सरसकट पूर्व पश्चिम घरं पूर्व फेसिंग असावे, काही बिझनेस करणाऱ्यांना नॉर्थ फेसिंग असावं, तर असं मुळीच नाहीये. बर. प्रत्येकाला आपण जसं बघितलं की कुठला एंट्रन्स लाभतो ॲस्ट्रोमध्ये तर तो आपण बघितला पाहिजे. बर. पण काय घ्यायचं नाही तर हे फार महत्त्वाचं आहे की साऊथ वेस्ट नैऋत्य दिशेचा एंट्रन्स शक्यतो घेऊच नाही. बर. मुख्य प्रवेशद्वार असेल किंवा फ्लॅटचं असेल, नैऋत्य नसावं, हे तुम्ही बेसिक पाळलं. आणि ईशान्य कोपऱ्याला टॉयलेट किंवा किचन हे नसावं. बर. कारण हल्ली ईशान्य कोपऱ्यात किचन पूर्वी चालत होतं पण हल्ली त्या पद्धतीचं सोवळं किंवा नियम पाळले जात नाही, म्हणून ईशान्य कोपऱ्यात किचन नसावं. टॉयलेट हे नैऋत्येला आपण म्हणतो पण ते बघताना पितृपदावर नसावं, म्हणजे एक्झॅक्ट साऊथ वेस्टला नसावं. बर. त्याच्या पुढे किंवा अलीकडे साऊथ वेस्टला नक्की चालेल. चालेल. दक्षिणेला तुम्ही किचन नसावं. किचन कुठे असावं तर आग्नेयेला असावं, पूर्वेला असेल तरी चालेल, वेस्ट साईड पश्चिमेला असेल तरी चालेल, बर. नॉर्थ वेस्टला म्हणजे वायव्येला असेल तरी चालेल. ते दक्षिणेला नसावं, साऊथ वेस्ट म्हणजे नैऋत्येला नसावं, नॉर्थलाही चालतं काही अंशी. ओके. परंतु अगदी बेसिक थंब रूल साऊथ वेस्ट आणि साऊथला नक्की किचन नसावं. बर. पुढे आपण बघतो ब्रह्मस्थान, त्यात मेजर पिलर नाही आहे, हे फार महत्त्वाचं आहे. एंटायर प्रॉपर्टी त्याचं ब्रह्मस्थान आणि आपण जो फ्लॅट घेतोय त्याचं ब्रह्मस्थान हे मोकळं सुटसुटीत असावं. बर. हे बघितलं पाहिजे. ओके. याच्या पलीकडे गॅलरीज किंवा तुमचे ओपन स्पेस वास्तूमध्ये त्या कुठल्या दिशेला आहे तर त्या अगेन साऊथ वेस्ट किंवा नैऋत्येला फार मोकळी जागा किंवा ओपन स्पेस नसावा. बर. एवढं जरी आपण बघितलं तरी पण आपल्याला उत्तम वास्तूचे स्पंदनं मिळायला मदत होते. ओके. आता आम्हाला तुमच्याकडून भरपूर साऱ्या रेमेडीज जाणून घ्यायला आवडतील. तर सगळ्यात आधी हे विचारावं असं वाटेल की घरामध्ये आरसे जास्तीत जास्त किंवा कमीत कमी किती असावे? आरशांचं गणित आपण ज्या म्हणतो तर ते कमीत कमी किंवा असावे हे नक्की आहे, परंतु जिथे इसेन्शियल आहे किंवा महत्त्वाचं गरजेचंच आहे तर ते साऊथ म्हणजे दक्षिण दिशेला किंवा पश्चिम वेस्टला नक्की नसावे. बर. आता त्याचं आपण जे घरात ड्रेसिंग टेबल करतो किंवा बाकीच्या गोष्टी वापरतो तर ते आरसा हा लागतो, तर तो शक्यतो घेताना पूर्व किंवा उत्तर दिशेला घ्यावा. अच्छा. जेणेकरून वास्तूमध्ये चांगले स्पंदनं मेंटेन व्हायला किंवा तयार व्हायला मदत होते. त्याच्यानंतर भरपूर स्त्रियांना घरामध्ये, गॅलरीमध्ये किंवा बंगला असेल तर आजूबाजूला झाडं लावायला खूप आवडतात. करेक्ट. तर कुठली झाडं अशी तुम्ही तुमच्या आजूबाजूला लावू शकता? करेक्ट. खूप छान प्रश्न आहे. पहिली गोष्ट, नैऋत्य दिशेला कुठल्याही प्रकारचं झाडी लावू नये, हा पहिला थंब रूल आहे. ओके. त्यानंतर कुठली झाडं लावावी, जर आपला बंगलो प्लॉट असेल तर आपल्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आंब्याचं झाड आणि त्याच्या खाली सावलीत आपण मोगऱ्याचं झाड लावू शकतात. बर. उत्तम कॅश फ्लो मिळायला खूप छान हा पर्याय आहे. बर.
जर आपल्याला फ्लॅटमध्ये असेल तर तिथे तुम्ही मोगऱ्याची भरपूर झाडं लावा आणि एक छोटंसं आंब्याचं जे आपण मोठ्या कुंडीत लावतो तसं झाड लावलं तरी चालेल. बर. पूर्व दिशेला तुम्ही जास्वंदाचं झाड लावा. त्या जास्वंदाचं फूल गणपतीला अर्पण करा. तसेच तुम्ही दक्षिण दिशेला कडुलिंबाचं, पश्चिम दिशेला कडुलिंबाचं झाड लावा. बर. जे बंगलो प्लॉट असेल तर. हो. आग्नेय दिशेला पिंपळाचं झाड किंवा पूर्व दिशेला पिंपळाचं झाड लावा. बर. आणि आपल्या घराजवळ पिंपळाचं झाड असेल तर तुम्ही त्याला पौर्णिमेला, अमावस्येला, प्रदोष काळात त्याजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावा. अच्छा. त्यामुळे येणारी गंडांतरं निघून जाण्यासाठी तसेच उत्तम कॅश फ्लो किंवा पैसे मिळण्यासाठी खूप अनन्यसाधारण या गोष्टीला महत्त्व आहे. खूप फायदा होतो. बर. ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्ही औदुंबराचं झाड लावा. ओके. आता घरामध्ये जी आपण छोटी बाग करतो त्यामध्ये सगळ्या प्रकारची फुलं झाडं आपण लावू शकतो. जसं मी मोगऱ्याचं म्हणलं, जास्वंदाचं म्हणलं, वेगवेगळ्या फुलं झाडी म्हणली. पण काय लावू नये तर काटेरी वनस्पती लावू नये. अच्छा. आपण आपली गॅलरी साधारण आग्नेय कोपऱ्यात असेल, पूर्वेला असेल तर उत्तम. शक्यतो वेस्ट, साऊथ वेस्टला गॅलरी नसावी आणि काटेरी वनस्पती नसाव्या. ओके. या पद्धतीने आपण काळजी घेऊ शकतो. ओके. याच नंतर ज्यावेळी आपण एखादं घर घेतो किंवा बंगला घेतो तर सगळ्यात महत्त्वाचा एक भाग असतो तो म्हणजे उंबरा आपल्या घरातला. तर त्यासाठी कुठला उंबरा चांगला असतो? लाकडी का काही काही जण मार्बलचा म्हणतात. सो त्याविषयी पण खूप मिथ्स आहेत. तर त्याविषयी सांगा. करेक्ट. आता उंबरा जो आहे तो आपल्याला कुठल्या दिशेला आहे हे बघावं लागतं आणि तो लाकडाचाच असलेला केव्हाही उत्तम. बर. मार्बलचा उंबरा शक्यतो वापरू नये. आता लाकडामध्ये आपण ॲस्ट्रोवास्तूमध्ये आपला एंट्री कुठल्या दिशेला आहे त्यानुसार खैर ह्या वनस्पतीचा उंबरा वापरायचा, औदुंबराचा वापरायचा का वापरू नये याबद्दल पण गोष्टी आहेत, मतमतांतर आहे. तर खैराचा वापरायचा का देवदार लाकडाचा वापरायचा हे आपण बघतो. बर. पण साधारण ज्यांना ॲस्ट्रोवास्तू किंवा एंट्रन्स काही कल्पना नाहीये अशा लोकांनी सरसकट खैराचा वापरला तरी त्याचा लाभ होतो. त्याची कुठल्याही पद्धतीने साईड इफेक्ट नाही. ओके. परंतु औदुंबराचा जर उंबरा वापरला, आम्ही ओजस्वी ॲस्ट्रोच्या माध्यमातून मी स्वतः औदुंबराचा उंबरा रेकमेंड करत नाही. बर. कारण मंदिरासाठी किंवा ज्या खूप जागा ऑस्पिशियस आहे तिथे औदुंबराचं उंबरा वापरला जातो. बर. परंतु आपण जे कॉमन फॅमिली मॅन आहे तिथे त्या पद्धतीने सगळ्या प्रकारचे सोहळे वोळे पाळले जात नाही. त्यामुळे त्याचे निगेटिव्ह इफेक्ट जाणवतात. म्हणून शक्यतो आपण जर पाळू शकत नसेल तर औदुंबराचा उंबरा वापरू नये. ओके. खैराचा उंबरा मी म्हणलं तसं कोणीही त्या वापरू शकतो. त्याचे खूप फायदे होतात. मुळात उंबऱ्याचं महत्त्व काय आहे की जे निगेटिव्ह एनर्जी रिफ्लेक्ट करण्यासाठी वापरतात. तर सगळ्या पॉझिटिव्ह एनर्जी घरात याव्या, निगेटिव्ह एनर्जी रिफ्लेक्ट व्हाव्या यासाठी आपण उंबरा वापरतो. ओके. याच्यानंतर घरी बेडरूममध्ये झोपत असताना भरपूर लोकांना झोप लागत नाही. तर झोपण्यासाठी योग्य दिशा किंवा योग्य काही मेथड्स असतात का? झोपताना आपण दक्षिण दिशेला डोकं किंवा पूर्व दिशेला डोकं करून झोपावं. नक्की तुम्हाला शांत झोप लागते. ओके. याच्या पलीकडे आपला जो झोन आहे, जसं आपण पत्रिकेत बघितल्या गोष्टी, तर तो कुठला आहे हे बघतो. दुसरी गोष्ट नैऋत्य म्हणजे साऊथ वेस्टला, नॉर्थ ईस्टला, साऊथ ईस्टला आणि नॉर्थ वेस्टला जर आपल्या बेडरूम असतील तर जे यंग कपल आहे त्यांचं लग्न ज्यांचं आता होणं अपेक्षित आहे अशा मुलामुलींनी नॉर्थ वेस्टची बेडरूम वापरावी. बर. आणि तिथे अगेन त्या बेडरूमच्या दृष्टीने पूर्व किंवा उत्तरेला डोकं करून झोपावं. बर. त्याचा खूप फायदा होतो. ओके. पश्चिम किंवा वेस्ट साईडला जर आपण प्रवासात असू त्यावेळेस डोकं करून झोपावं. बर. आणि उत्तरेला कधीही शास्त्रानुसार आपण डोकं करून झोपू नये. त्याला सायंटिफिक रिझन पण आहे. ज्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीज असतात त्या तुम्हाला शरीराच्या दृष्टीने घातक असतात आणि ते तुम्हाला पॅरलाइज
किंवा वेगवेगळ्या ब्रेन रिलेटेड किंवा आरोग्याच्या दृष्टीने घातक असे इफेक्ट देतात. ओके. म्हणून झोपण्याची दिशा ही दक्षिण किंवा पूर्व असावी, हम्म. प्रवासात असू तर पश्चिम दिशा असावी. बर. घरामध्ये तिजोरी कुठे ठेवावी? अतिशय छान प्रश्न आहे. तिजोरी ही जी आहे तर आपल्याला नैसर्गिकरित्या कुबेर हा उत्तरेला आहे आणि पृथ्वी तत्व म्हणजे स्थिरता, लक्ष्मी स्थिर राहावी हे आपल्याला शास्त्रात सांगितलंय. हम्म. त्यामुळे साऊथ वेस्टचा कॉर्नर टुवर्ड्स उत्तरेला तोंड करून, ओके. सपोज मी असा बसलोय साऊथ वेस्ट झोनमध्ये, माझ्यासमोर नॉर्थ वेस्ट दिशा येते आणि ती उपदिशा आहे. हम्म. तर तुम्ही उत्तरेकडे किंवा नॉर्थ वेस्टला तोंड करून तिजोरी ठेवावी. म्हणजे तिचा दरवाजा उत्तरेला उघडला पाहिजे हम्म. आणि पाठ ही साऊथ वेस्टला असावी. म्हणजे बरं. भरपूर धन आणि स्थिरता मिळण्यासाठी नक्की फायदा होतो. ओके. ज्यांना विवाहादरम्यान किंवा विवाह रिलेटेड अडथळे येतात त्यांच्यासाठी काय रेमेडी आहे? ज्या व्यक्तींना विवाह करायचा आहे आणि अडथळे येतात तर पहिली रेमेडी म्हणजे नॉर्थ वेस्टला घरात जागा असेल तर अशा बेडरूममध्ये आपलं वास्तव्य वाढवा हम्म. किंवा ती बेडरूम वापरा. बर. या पलीकडे तुम्ही लव बर्ड जे हम्म. मिळतात आर्चिसमध्ये किंवा हो. बाजारात तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात, ते लव बर्ड तुमच्या बेडरूममध्ये लावा. बर. तसेच तुमच्या नॉर्थ वेस्ट बेडरूममध्ये जो ईस्ट दिशा आहे, ईस्टची वॉल आहे, तिथे तुम्ही तुमच्या सूर्याची प्रतिमा, हम्म. कॉपरमध्ये सूर्याची प्रतिमा लावा. म्हणजे तुमचं सोशल नेटवर्क हम्म. हे वाढेल बर. आणि तुम्हाला उत्तम प्रकारची स्थळं येऊन तुमचा विवाह संपन्न होईल. ओके. त्यासोबतच आता दुसरा विषय म्हणजे करिअर. जर करिअर रिलेटेड प्रॉब्लेम्स येत असतील, जॉब रिलेटेड प्रॉब्लेम्स येत असेल तर त्याच्यासाठी काय रेमेडी? ज्या व्यक्तींना करिअरमध्ये अचानक प्रॉब्लेम येतात, आता माझ्याकडे येणाऱ्या अनेक मुलांना जे IT सेक्टरमध्ये आहे, AI आणि या सगळ्या गोष्टींमध्ये हल्ली फार अस्थिरता आली आहे. अचानक त्यांना जॉबमधनं काढून टाकण्यात येतं किंवा बरेचसे विद्यार्थी हे आपण काय म्हणतो त्याला, करिअरमध्ये जॉब करणाऱ्या व्यक्ती, बरेचसे जॉब करणाऱ्या व्यक्तींना इनसिक्युरिटी आहे सध्या. हो. अशा व्यक्तींनी आपल्या घराच्या उत्तर दिशेला मुळात कुठल्याही प्रकारचा लाल रंग नाही ओके. किंवा लाल रंगाची वस्तू नाही, लोखंडी कपाट नाही किंवा कुठल्याही प्रकारची जड वस्तू नाही आहे किंवा डंप नाही आहे, कचरा नाही आहे, हे पहिले बघा. बर. असेल तर तो इमिजिएट काढा. बर. त्याचबरोबरीने लश ग्रीनचं एक पोस्टर मिळतं, म्हणजे घनदाट झाडी, असा सीन किंवा पोस्टर तुमच्या उत्तर भिंतीला लावा. बर. आणि त्याचबरोबरीने कुबेर यंत्र, जे अतिशय वेगळ्या पद्धतीने आपण सिद्ध केलेलं आहे, हो. ते यंत्र तुम्ही उत्तर वॉलला लावा. तुम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोल्डन अपॉर्च्युनिटी मिळायला फायदा होतो. अच्छा. ओके. आता आम्हाला राशींप्रमाणे काही रेमेडीज असतील तर प्लीज सांगा. करेक्ट. आता ज्या व्यक्तींची मेष रास आहे त्या व्यक्तींनी शेंद्री रंगाचा गणपती, साधारण आपण टिटवाळ्याचा तसा आहे असं म्हणूया, तर तुम्ही कुठलाही गणपती ज्याची उपासना करा आणि त्याला लाल फूल वाहा. बर. तुमच्या थ्रूआउट द लाईफ ज्यावेळेस तुम्ही गणपतीची उपासना करतात त्यावेळेस कुठल्याही प्रकारचं साडेसाती असेल, कुठल्याही प्रकारच्या पापग्रहाचे महादशेचं भ्रमण असेल, कुठलंही गंडांतर असेल, तरी पण अशा व्यक्तींना गणपती बाप्पा कृपादृष्टी देतो आणि खूप सारे अपॉर्च्युनिटीज, फायदे मिळतात. बर. त्याच्यानंतर अजून कोणत्या राशी? मेष राशी नंतर आपण बघूया की वृश्चिक राशीने, ज्या व्यक्तींचं वृश्चिक रास आणि अनुराधा नक्षत्र आहे अशा व्यक्तींनी कुलदेवतेची किंवा देवीची, कुठल्याही देवीची उपासना करावी. ती काय करावी तर रोज तुम्ही श्रीसूक्त ऐका किंवा देवीच्या घरात कुलदेवतेचा टाक असेल तर देवीला श्रीसूक्ताचा पंचामृताने अभिषेक करा. पौर्णिमेला तर नक्कीच करा, रोज करा, रोज नाही जमलं तर पौर्णिमेला करा. परंतु अशा व्यक्तींनी थ्रूआउट द लाईफ देवीची उपासना करा. कॅश फ्लो किंवा आर्थिक अडचण अशा व्यक्तींना कधीच जाणवणार नाही. साडेसाती असो, कुठलंही गंडांतर असो, त्यांना देवीची कायम कृपा दृष्टी मिळेल. तिसरी गोष्ट आपण मीन राशीचं म्हणतो, तर मीन राशीच्या लोकांनी दत्ता
संप्रदाय किंवा दत्ताच्या रिलेटेड कुठल्याही देवाची उपासना करा. बर. कुठलाही जो दत्त संप्रदायाशी संबंधित येतो ओके. किंवा गुरु आहे त्यांची उपासना करा. बर. सिंह राशीसाठी? सिंह राशीसाठी तुम्ही सूर्याची उपासना करा. बर. तुमच्या पूर्व दिशेला कॉपरची किंवा तांब्याची सूर्याची प्रतिमा लावा बर. किंवा छोटीशी प्रतिमा तुमच्या देवघरात ठेवा आणि तुम्ही आदित्य हृदय स्तोत्र याचं थ्रू आउट द लाईफ संबंध आयुष्यभर त्याचं स्तोत्र पठन करा. बर. त्याचे अनन्यसाधारण असे फायदे आहे. बर. कुठल्याही कालखंडात कुठल्याही ग्रहांच्या भ्रमणामध्ये त्यांना त्याचा खूप फायदा होतो. बर. आणि सूर्याची त्यांना कृपादृष्टी मिळते. आता ज्या वॉटर साईन्स आहेत, जसं वृश्चिक तुम्ही म्हणालात, कर्क आहे आणि बहुतेक मीन आहे, तर यांच्यासाठी काही कॉमन रेमेडी आहे? हा खूप छान प्रश्न आहे की जलतत्व जसं आपण सायंटिफिकली म्हणतो की वाहत्या पाण्यामध्ये जसं ऑक्सिजन मिसळतो ते खूप शुद्ध असतं. हो. कुठलाही संकल्प सिद्ध करण्यासाठी आपण हातात पाणी घेतो तर त्यात तितकी ताकद आहे. परंतु साठलेलं जर पाणी असेल तर ते ड्रेनेज होतं किंवा त्यात खूप निगेटिव्हिटी येते. हेच लॉजिक सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे की ज्या लोकांच्या बॉडीमध्ये जलतत्व आहे म्हणजे कर्क, वृश्चिक आणि मीन राशी 4, 8, 12 अशा लोकांनी स्थिर ठिकाणी किंवा स्थिरता जर त्यांना लाभली तर त्यांना मेंटल आणि हेल्थ इश्यू येतात. म्हणून त्यांना उत्तम अशी रेमेडी म्हणजे त्यांनी सकाळी सूर्योदयाच्या थोडं आधी सकाळी फिरायला जावं, भरपूर चालावं, ज्यामुळे त्यांना मेंटल आणि फिजिकल उत्तम हेल्थ थ्रू आउट द लाईफ मिळण्यासाठी मदत होते. वा. ज्यांना 7.5 आहे त्यांनी काय करा? ज्या व्यक्तींना 7.5 चालू आहे, आता सध्या कुंभ, मीन आणि मेष राशीला 7.5 आहे. बर. अशा व्यक्तींनी न घाबरता आपलं आहार, विहार आणि निद्रा या 3 गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण शनी महाराज तुम्हाला 7.5 प्रॉब्लेम देत असला तरी पण अपॉर्च्युनिटी घेऊन येतो. बर. त्यामुळे न घाबरता न डगमगता आपण आपल्या आहार, विहार, निद्रा या गोष्टीकडे लक्ष देऊन महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपला चेहरा गोड तेलामध्ये बघून ते तेल मारुतीच्या जळत्या दिव्यात वाहा. 7.5 येणारी कुठल्याही प्रकारची निगेटिव्हिटी ही निघून जाईल आणि सबंध महिना आपल्याला शनी महाराजांची चांगली कृपादृष्टी मिळेल. वा वा. आता आपण म्हणजे पर्सनल रिलेटेड तुम्ही रेमेडीज सांगितली. आता एखाद्याचा बिझनेस आहे तर बिझनेस रिलेटेड त्यांचं शॉप असेल, फॅक्टरी असेल, जे काय असेल, त्याचा एंट्रन्स कसा असला पाहिजे, कुठल्या दिशेला असला? अतिशय चांगला प्रश्न आहे. जसं आपण ॲस्ट्रोमध्ये बघितलं, ॲस्ट्रोवास्तूमध्ये चतुर्थ स्थानावरून आपण कुठल्याही घराचा एंट्रन्स ऑस्पिशियस आहे की नाही बघतो. ओके. तसं आता आपण एक इंडस्ट्रीयल वास्तूचं उदाहरण बघूया. तर इंडस्ट्रीयल वास्तूची एक उत्तम बिझनेसमॅन आहे, त्यांची ही पत्रिका आहे. बर. आणि त्यांची इंडस्ट्री केमिकल फॅक्टरी आहे. बर. त्याची ही सगळी हा प्लॅन आणि त्याची कुंडली. आता कुंडली कशी वाचावी काय हे तर आपल्याला माहिती आहे. हे जे आहे बिझनेस करिअरचं स्थान आहे, यानुसार आपला एंट्रन्स कुठे असावा हे आपण बघतो. बर. आता अगेन इथे कर्क रास जलतत्व म्हणजे उत्तर दिशेला यांचा एंट्रन्स असेल तर त्यांना तो लाभदायक ठरतो. बर. आता ह्या प्लॅनचं जर आपण एक्सप्लेनेशन दिलं तर त्यांचा इंटरेस्ट नॉर्थ वेस्टला आलेला आहे, ओके. जो चुकीचा आहे किंवा लाभदायक नाही आहे. बर. या वास्तूमध्ये काय काय गोष्टी घडल्या? ईशान्य कोपऱ्यामध्ये रॉ मटेरियलचा डंप आलेला आहे. ईशान्य कोपऱ्यात किंवा उत्तरेच्या टुवर्ड्स इलेक्ट्रिक रूम आली आहे. म्हणजे हे अग्नितत्व जे जलतत्वाशी कोरिलेट करत नाही. डंप आलाय, हे तत्व बिघडलंय. टॉयलेट तुमच्या आग्नेय कोपऱ्यात आलेलं आहे, ते चालत नाही. आणि हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे, या युनिटचा जो वेस्ट वॉटर जाते ते पण आग्नेय कोपऱ्यात जाते. म्हणजे कॅश फ्लो झोन किंवा मशिनरीजची मुवमेंट ही सगळी बिघडलेली आहे. साऊथ वेस्ट जो झोन आहे तो सर्वंट रूम आली आहे, ती बरोबर आहे, पण त्याच्या बॅक साईडला तिथे तीव्र उतार आहे. बर. तोही या वास्तूला दोष म्हणजे महादोष क्रिएट करतो. बर. आता ज्यावेळेस आपण पत्रिका बघतो तर त्याचा एंट्रन्स आपल्याला कळलाय उत्तरेला आहे. मंगळ आपल्याला शनी बरोबर आहे, त्याचं भ्रमण कळतंय. प्लस अग्नितत्वामध्ये चंद्र राहू आहे, परत दूषित झाला. या सगळ्यांचं कॉम्बिनेशन केलं तर हा जो साऊथ ईस्ट आहे हा दूषित झालाय.
ओके. हे मी सांगितलेल्या गोष्टी या पत्रिकेमुळे कोरिलेट होतात. हम्म. आता याच्यावर रेमेडी काय करायची, जी आम्ही त्यांना सांगितली, तर त्यांचा मेन एंट्रन्स जो तुमचा प्रश्न आहे, तर हो. यांच्या फॅक्टरीचा कुठलीही फॅक्टरी किंवा कुठलाही बिझनेस असेल त्याचा एंट्रन्स तुम्ही दशम स्थान किंवा करिअर स्थानावरून बघा. बर. ठीक आहे. तर तो तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असतो. आणि अजून तुम्हाला इथे मी अजून सूक्ष्म पद्धतीने तुम्हाला समजायला सोपं जाईल असं दिलेलं आहे. हम्म. हे बघा, हे दशम स्थान जे आहे हे करिअर स्थान आहे. हम्म. आणि इथे जी राशी आली ती जलतत्वाची म्हणजे उत्तर. तर ह्या व्यक्तींना उत्तरेचा एंट्रन्स रेकमेंडेड केला, ज्यामुळे अच्छा. त्यांना खूप फायदा झाला. हे जे वॉटर टॉयलेट जे झोन आहे हे आम्ही बॅलन्स केले, ह्या गोष्टी इथनं काढून टाकल्या. बर. आणि ईशान आपला साऊथ ईस्ट किंवा आग्नेय कोपऱ्यात शुक्र आणि मंगळ यांची रेमेडी कॉपर प्लेटिंग केल्यामुळे तिथे जो मशिनरीजचा मुवमेंट आहे किंवा ह्या वास्तू जी स्पंदन आहे ती वाढली. हा जो तीव्र उतार आहे, इथे आम्ही सर्वंट रूमच्या बॅक साईडला व्हर्च्युअल सेपरेशन केलं. ओके. आणि ही इलेक्ट्रिक रूम साऊथ ईस्टला शिफ्ट केली आग्नेय झोनमध्ये. बर. आणि हा रॉ मटेरियलचा जो झोन आहे या सर्वंटच्या शेजारी साऊथ साऊथ वेस्ट इथे शिफ्ट केला. ओके. या सगळ्या रेमेडी केल्यानंतर जो नॉर्थ वेस्टचा हा एंट्रन्स होता हा फक्त फिनिश गुड प्रोडक्ट एक्झिट करण्यासाठी वापरला. ओके. आणि एंट्री ही नॉर्थमधून गेली. ओके. तुम्हाला गंमत वाटेल, इतक्या ह्या छोट्या रेमेडीने ही फॅक्टरी आज खूप जोरात चालू आहे. बर. धुळ्यामध्ये ही फॅक्टरी आहे हायवेच्या लगट. आणि तुम्ही ही बघू शकतात, केमिकल इंडस्ट्री आहे. अतिशय कोविड नंतर ऑलमोस्ट 3 ते 4 वर्ष बंद होती. बर. त्यानंतर आम्ही या छोट्या छोट्या रेमेडी केल्या ॲस्ट्रो वास्तूच्या नुसार. आणि ही आज खूप चांगले रिझल्ट येते. वा. कारण तुम्ही पत्रिका बघितली तर अतिशय ही व्यक्ती हुशार आणि सक्सेसफुल आहे. ओके. पण जसं भ्रमण होत गेले, पापग्रहांच्या दशा आल्या आणि त्या पद्धतीने त्यांचं ह्या शास्त्रातलं किंवा त्यांच्या फील्डमधलं केमिस्ट्री किंवा ह्याच्यातलं अतिशय सुंदर नॉलेज आहे. बर. परंतु त्यांना ह्या गोष्टीमुळे अडचणी आल्या आणि ती फॅक्टरी बंद पडली. बर. वा. तुम्ही एवढं सुंदर पद्धतीने सांगितलं. थोडं टेक्निकल आहे, बट आय एम शुअर आपण बोलताना आम्ही ग्राफिक दाखवलं आहे, त्यामुळे बहुतांश लोकांना लक्षात आलं असेल. आणि ज्या तुम्ही लोकांना रेमेडीज पण सांगितल्या. ॲस्ट्रो वास्तू हा विषय अजूनही फार काही शंका असतील, हां. त्यांनी आपण नंबर त्यांना देतोय. हो. तर त्यांच्या घरातल्या अगदी सोप्या सोप्या गोष्टी की बाबा माझा इंटरेस्ट कुठे असेल किंवा काय, तर ते आपण त्यांना नक्की मदत करूया. येस. तर अनिकेतजी, थँक्यू सो मच. तुम्ही आज आलात वेळात वेळ काढून आणि एवढं सुंदर पद्धतीने सांगितलं त्याबद्दल. मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की अनिकेतजींचा जो नंबर आहे तो इथे समोर फ्लॅश होतोय, डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेला आहे. त्यांचं इंस्टाग्राम हँडल आहे, त्याच्यावर पण तुम्ही जा, त्यालासुद्धा फॉलो करा. तुम्हाला आजचा ओव्हरऑल पॉडकास्ट कसा वाटला हे सुद्धा सांगा. भरपूर रेमेडीज तुम्हाला मिळालेल्या आहेत, त्यामुळे त्या फॉलो करा. त्याबद्दल तुमचा काय फीडबॅक आहे हा आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब करा. अनिकेतजी, जाता जाता तुम्हाला काय सांगावं असं वाटतं? मला नक्की सांगायचं झालं तर आता सेकंड म्हणजे आपल्याला दुसऱ्यांदा ही संधी मिळाली आणि वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे आपण जे म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहे. परंतु हे जे ऑकल्ट सायन्स आहे हे अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपण अभ्यास केला आणि त्याचा उपयोग करून घेतला तर नक्की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन व्हायला मदत होते. जसं आपण एखादा संकल्प करतो की स्थैर्य, क्षेम, आयु, मांगल्य, कल्याण, त्या पद्धतीने आपल्या आयुष्यात सुख समाधान मिळण्यासाठी नक्की मदत होतं. त्यामुळे आपण याचा चांगल्या लाभ घ्या. पद्धतीने लाभ घ्या आणि काही अडचण असेल तर आमच्याशी संपर्क साधा. येस, डेफिनेटली. तर थँक्यू सो मच अनिकेतजी, तुम्ही एवढा वेळ दिलात आणि आपण एवढा सुंदर पॉडकास्ट केला त्याबद्दल थँक्यू सो मच. धन्यवाद. धन्यवाद.